फॅमिली व्लॉग्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर हे आहे किचनमध्ये माझ्या विंडोचं दृश्य, जिथं मी माझ्या पद्धतीनं छोट्याशा खिडकीमध्ये ना छोटे छोटे प्लांटनं ना छानसं असं सजवलेलं आहे. थोडंफार, जास्त काही नाही केलेलं, पण खरंच मला मात्र छान वाटतं. आणि त्यानंतर सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे अद्रकवाली चाय. त्यानंतर ना सर्वांनी चहा घेतली, मिस्टर ऑफिसला गेले, मुलांनी नाश्ता केला आणि आम्हाला लवकर जायचं होतं बाहेर. त्यासाठी आम्ही रेडी होऊन ना बाहेर निघालेलो आहोत. मुलांना स्वेटर घाला म्हटलं, पण यांनी ऐकलं नाही. डोअर ओपन करून बाहेर गेल्या गेल्या रितिकाला जाणवलं की थंडी किती आहे. लगेच ती रिटर्न घरात आली आणि तिने स्वेटर घालून आणि आम्ही निघालो. स्कूलमध्ये PTM होतं आणि दोघंही ना सेकंड रँकमध्ये आलेले आहेत, म्हणजे रँकमध्ये सेकंड नंबरला आलेली आहेत आणि दोघंही खूप खुश होती. मग थोडेफार त्यांची फोटो घेतले आणि क्रिसमस जवळ आल्यामुळे असं काहींचं डेकोरेशन केलेलं होतं स्कूलमध्ये. आणि इथं हे ना मी छोटेसे फ्लावर पाहिले, हे प्लांटन मला इथंही शूट करावं असं वाटलं. त्यानंतर मुलांचा हट्ट होता की इथं थोडा वेळ खेळायचं आहे. मग म्हटलं एवढं त्यांनी ना स्टडी करून रँकमध्ये सेकंड नंबरला दोघंही आलेली आहेत, तर म्हटलं त्यांच्या मनाने होऊन जाऊ दे म्हणून अर्धा तास इथं टाईमपास केला आणि मुलं खरंच खूप खुश होती. अशी काहींची मस्ती चालू होती. दीदीला इथं खेळायचं नव्हतं, तरीही त्याची जबरदस्ती होतीच, नेहमीप्रमाणेच असतं त्याचं. त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत घराकडे. पण स्कूलमध्ये एक एंट्रीलाच ना खूप छान असं मंदिर आहे, जिथं आम्ही येतानाही नमस्कार केला होता आणि जातानाही नमस्कार करून आम्ही इथून बाहेर पडलेलो आहोत. घरी आल्या आल्या दोघांचे थोडे लाड केले आणि एवढं रँकमध्ये नंबर आला आहे म्हटल्यानंतर ना स्वीट तर झालंच पाहिजे. आपलं चॉकलेट डेअरी मिल्क, मग दोघांनाही चॉकलेट दिलं. मीही चॉकलेट खाल्लं आणि असं छोटंसं आम्ही ना सेलिब्रेशन केलं दुपारचंच. आणि मस्तपैकी ना थोडेसे लाड केले दोघांचेही आणि थोडा चांगला तासभर ना टाईम स्पेंड केला मुलांसोबत. काय आहे ना, हे दिवस परत नाहीत येणार. मुलं कधी मोठे होतात ना ते आपल्यालाच कळत नाही. त्यामुळं ना असं छानसा त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मला तर खूप आवडतं. आणि 2 दिवस रितिका ही ना घरीच होती. इथं खूप थंडी आहे, कफ वगैरे त्रास होता तिला आणि 2 दिवस घरामध्ये बसून असं काहीसं तिनं ना टाईमपास म्हणून एवढ्या ड्रॉइंग काढलेल्या आहेत आणि त्यांना 3-4 ड्रॉइंग ज्या केलेल्या आहेत ना त्या इथं तिने भिंतीवरती लावलेल्या आहेत. त्यानंतर याला खायचं होती पपई. मग याला पपई पण कट करून दिली. पण जसं काही पपईला पण माहीत होतं की दोघांनीही चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. तिनंही यांना स्टार दिलं होतं, जसं टीचर हातावरती स्टार देतात ना छानपैकी काहीतरी परफॉर्मन्स दिल्यानंतर, तसं ह्या पपईने पण त्यांना स्टार दिलं होतं. आणि इथं त्यांचं चालू होतं की हे स्टार कट नाही करायचं आणि कोण खाणार हे स्टार, असं दोघांचं चालू होतं. असंही मस्त खुश असाच दिवस आमचा जात होता. त्यानंतर माझं काहींचे प्रोडक्ट मी मागवलेले होते, जे की आता मकर संक्रांत जवळच आलेली आहे, त्यानिमित्ताने मी काही ज्वेलरी आणि साडी मागवली होती स्वतःसाठी. तर ह्या ज्वेलरी आलेल्या आहेत. यामध्ये आहे मांग टीका आहे हा, जो की कॉम्बोमध्ये आहे. जवळपास सेम आहेत, फक्त वरती डिझाईन वर्क वगैरे म्हणजे त्याच्यावरची जी मोत्याची डिझाईन आहे ती चेंज आहे. आणि बघा कसं दिसत आहे. मला तर खूप आवडलं, पण त्याचा बॉक्स मात्र तुटलेला होता, तेवढं काही व्यवस्थित नव्हतं. पण मधले प्रोडक्ट मात्र खूप छान आहेत आलेले. त्यानंतर ही आहे ज्वेलरी. यामध्ये आलेलं आहेत 2 हार आहेत गळ्यातले आणि इयरिंग्स आहे त्यासोबत. आणि हे पण खूप छान आहेत. हे ना फोडायला खूप छान वाटतं खरंच. हेही मी म्हणजे तसंच एन्जॉय केलं. त्याच्यावरचं जे पॅकिंग आहे ना खरंच छान वाटतं. आणि असे काहींचे प्रोडक्ट आलेले आहेत आणि खरंच हे खूप छान आलेले आहेत. आणि हा हार ना खरंच घातल्यानंतर खूप छान दिसत आहे. आणि वरतीही सेम डिझाईनमध्ये आहे, परंतु तो शॉर्टमध्ये येतो. आणि ह्या इयरिंग आहेत खूप छान. आणि त्यानंतर साडी म्हटलं ना आपल्यांना ना स्त्रियांना म्हणजे खूपच छान वाटतं. आणि साडी आलेली पण तशीच आहे, ब्लॅक कलरची ना अशी काठापदरामध्ये. माझ्याकडे साडी नव्हती ही, आणि म्हटलं आता ना संक्रांतीनिमित्त आपण घ्यायचीच म्हणून मी ही मागवलेली. आणि साडी तशी खूप छान आलेली आहे आणि खूप कमी प्राईजमध्ये आलेली आहे. या तिन्ही प्रोडक्टच्या लिंक ना मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईन. कुणाला जर घ्यायचं असेल तर नक्की चेक करून तुम्ही पाहू शकता आणि घेऊ शकता. आणि सगळेच प्रोडक्ट खूप छान आलेले आहेत. आणि पाहू शकता हे ना जे काठ आहेत ना साडीचे, त्याच्यावरती पण खूप छान असं वर्क आहे.
पदरही मला ना साडीचा खूप आवडलेला आहे, तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर माझी ही मकर संक्रांतीची शॉपिंग ऑलमोस्ट मग झालेली आहे म्हणायला हरकत नाही आहे. मला तर आवडलेलं आहे सगळं. त्यानंतर संध्याकाळी मात्र ना खिचडी करायची होती आणि त्यासोबत आणखीन काहीतरी करायचं होतं, ते सांगतेच पुढे. पण खिचडीची तयारी तर मिस्टर करत होते. मी इकडं ना कुकर ठेवलेलं होतं, तेलही घातलेलं, लगेच कांदा घालून दिला. इकडं मिस्टर सगळं कट करून वगैरे देणं त्यांची हेल्प चालूच होती. मग मी इकडं परतत होते सगळ्या व्हेजिटेबल्स घालून. पण त्यांनी म्हणजे सगळं कट वगैरे करायचे सगळं त्यांनीच करून दिलेलं आहे. मी फक्त इथं ना फोडणी देत होते. सगळे मसाले वगैरे घालून घेतलेले आहेत. तांदूळ मटर वगैरे सगळं मी स्वच्छ करून धुवून ठेवलेलं आहे. इकडे पालक कट करत आहे. तोपर्यंत मी तर फ्लावरना स्वच्छ गरम पाण्याने धुवायचं आहे म्हणून हे केलेलं आहे. कणिक मळलेलं आहे आणि त्यानंतर ही खिचडीची तयारी. यामध्ये ना जेवढे तांदूळ आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त ना मी व्हेजिटेबल घातलेले आहेत. आणि मी जेव्हा आपण करते ना अशा पद्धतीनेच करते, जे की खूप हेल्दी होते आणि व्हेजिटेबल मुलंही खातात. त्यासाठी मी ना अशाच पद्धतीने करते. आणि 2 चम्मच शेवटी तूप घालायचं, तेल अगोदर कमी घालायचं. आणि त्यानंतर पुलावचा जो मसाला होता ना तोही मी थोडासा घातलेला आहे. आणि इकडं खिचडी होते तोपर्यंत मी शेंगदाण्याच्या पोळ्या केलेल्या आहेत, कारण काल केलेल्या शेंगदाण्याच्या पोळ्या मुलांना आवडल्या होत्या, त्यांना आजही खायच्या होत्या. कोण तर होती म्हणून मी परत 4 शेंगदाण्याच्या पोळ्या केलेल्या आहेत. इथे आमच्या शेंगदाण्याच्या पोळी सर्वांची खाऊन तर झालेली आहे, पण इथं शेवटी कुकरचीही म्हणजे हवा गेलेली आहे, वाफ पूर्ण. आणि खिचडी बघा खरंच खूप छान झालेली आहे. पुलावच झालेला आहे, खिचडी खिचडी म्हणते मी, पण पूर्ण व्हेजिटेबल घालून वगैरे खरंच खूप छान झालेली आहे. आणि माझ्या म्हणजे मुलांना खूप आवडते खिचडी. आणि एक नंबर राईस लवर म्हणजे माझी मुलगी. चला तर मग आम्ही खिचडी एन्जॉय करतो. तुम्ही मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.